कधीही अटीतटीचा सामना आम्ही कधी म्हटलेलो नाही. आमच्याकडे संख्याबळ महायुती संख्याबळ जर पाहिलं तर पहिल्यापासूनच आम्हाला कॉन्फिडन्स होता की ही जागा महायुतीची म्हणजेच भाजपला सुटली पाहिजे. त्या महाराष्ट्रामध्ये 17 जागा आहेत, त्या 17 जागापैकी जागा भाजपला सुटावी असं आमचा आग्रह होता. कारण संख्याबळ आहे आणि महायुती एकत्र मिळून जर पाहिलं तर संख्याबळ चांगलं आहे. त्यामुळे मला खात्री आहे की महायुतीचे आणि भाजपचे आपले उमेदवार अमरनाथ राजूरकर चांगल्या मताधिक्याने या ठिकाणी निवडून येतील अशा प्रकारची परिस्थिती आहे. महाविकास आघाडीचा जो उमेदवार आहे त्याच्याबाबत संभ्रम आहे, कारण काँग्रेसचे जे उमेदवार त्यांनी माघार घेतली. रामदास पाटील यांनी सांगितले की वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मतदान करा. महाविकास विरोधकांमध्ये परस्पर एवढा समन्वयाचा अभाव आहे की त्यांच्यातच आपसात फार गोंधळाची परिस्थिती आहे. आणि ती गोंधळाची परिस्थिती पाहिली तर त्यांच्या मतदारांना नेमकं काय करावं हेच त्यांना समजत नाहीये. आणि म्हणून वेगळी वक्तव्य आपण पाहतोय, नेते वेगवेगळ्या टोनमध्ये बोलतायत. आणि म्हणून मला वाटतं की त्यांच्यात ते असलेली गोंधळाची परिस्थिती, महायुतीचं जबरदस्त गठबंधन महाराष्ट्रामध्ये आणि तिन्ही पक्षांचे असलेलं एक सामंजस्य, यातून आमच्या सर्व जागा 16च्या आमच्या 17 जागापैकी 6 जागा बिंदू झाल्या. 11 जागा ज्या आहेत उर्वरित 11 जागा सुद्धा चांगलं यश आम्हाला महाराष्ट्रात मिळणार आहे. उद्धव ठाकरेंचं नेतृत्व कमी पडते का? कारण दुसऱ्यांदा शिवसेनेत पोहोचताना पाहायला मिळते. खासदारांचा एक गट त्यांच्याकडे विधानसभा लोकसभा अध्यक्षाकडे गेलेला आहे. त्यांच्यातला अंतर्गत विषय आम्हाला त्यात काही स्वारस्य नाही आहे. मग ते शिवसेनेमध्ये जे अंतर्गत जे काही सुरू आहे त्याचे जे खासदार आता वेगळा गट स्थापन करण्याच्या एकंदरीत हालचाली दिसत आहेत, त्यामुळे हा त्यांचा इंटरनल विषय, आमचं काही त्याच्यात रोल नाही आहे किंवा आमचं काही त्याच्यामध्ये. परंतु निश्चित या सगळ्या गोंधळाचा परिणाम या स्थानिक स्वराज्य सगळ्या ठिकाणी झालेला आहे. अशोक चव्हाण नीतीमुळे आजचे विरोधक गोंधळलेले असं वाटतं का तुम्हाला? माझी नीती काहीच नाही. मी पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून काम करत आहे आणि जे काही घडतंय ते आपोआप घडतंय, जे आम्हाला पोषक होत आहे. या सर्व भूमीमध्ये भाजपची एक सावध भूमिका आहे. सगळे नेते मंडळी ते त्यांचा अंतर्गत बात असल्याचं बोलत आहे. बरोबर आहे. त्यांच्या अंतर्गत काय विषय आहेत आम्हाला माहित नाही आणि त्यामुळे त्यांच्यावर निष्ठा ठेवणारे जे खासदार होते त्यांनी वेगळी भूमिका घेतलेली स्पष्टच झालेलं आहे. कशामुळे घडतंय, काय घडतंय, हा विषय त्यांचा अंतर्गत, आमचं त्याच्यात काही समस्या कारण नाही. नागेश पाटील आष्टीकर यांचंही ऑपरेशन टायगर मध्ये नाव येत आहे. तुम्ही स्वागत करणार आहात महायुतीमध्ये? युतीमध्ये आलं स्वागत आहे ना. महायुतीमध्ये जे जे पक्ष आमच्यामध्ये जे येतील त्यांचं स्वागतच करू. ते शेवटी लोकसभेमध्ये आम्हाला बहुमत प्राप्त होत आहे. लोकसभेमध्ये महत्त्वाचे निर्णय आगामी काळामध्ये अपेक्षित आहे. हे निर्णय घेण्यामध्ये संख्याबळ आमचं वाढतंय, आपोआप वाढतंय. लोक हे विरोधकांमुळे, विरोधकांच्या एकंदरीत सगळ्या या राजकीय ज्या घडामोडी घडत आहेत त्यामुळे वेगवेगळ्या राज्यात झालेल्या निवडणुका, त्या निवडणुकीचे आलेले परिणाम आणि त्याचा एकंदरीत परिणाम जो होतोय जनतेमध्ये आणि मतदारांमध्ये, हे पाहता मला वाटतं की त्याला जाणीव आहे. म्हणजे TMCचा विषय असो, आपचा विषय असतो, सेनेचा विषय असतो, जे काही घडतं हे त्यांना दिसतंय की आता हे काही टिकणारं हे जहाज नाही, बुडणारं जहाज आहे. त्यामुळे चव्हाण एक नॉन करप्ट पॉलिटिशियन म्हणून ओळखले जाते. त्यांचं वक्तव्य असं आहे की तुम्ही हे सगळं डिलिमिटेशन साठी करत आहेत म्हणून. राजकारण प्रश्न डिलिमिटेशन राजकारणाचा विषय आहे का? डिलिमिटेशन राज्यात करायचंच आहे, आपल्याला महिलांना आरक्षण द्यायचंच आहे, याच्यामध्ये काय राजकारण आहे? तर त्यांनी विरोधाला विरोध केला होता हे वास्तव आहे. त्यामुळे बिल पास होऊ शकलं नाहीये. आता सगळे ढग बाजूला सरतायत आणि संख्याबळाचा अंदाज घेऊन तो निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतलाच आहे. काय करायचं साहेब? MIMचा किती प्रभाव तुम्हाला या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे? 20 मतं आहेत, कारण आमचं काही त्यांच्याशी संपर्क नाही किंवा त्यांच्याशी आता काही संवाद नाही आहे. त्यामुळे त्यांनी संसद विवेक बुद्धीला विचार करून निर्णय घ्यावा, योग्य वाटेल. 300 प्लस होईल की 300-350 प्लस होईल? अबकी बार 400 पार. मला यातली काहीच माहित नाही. ज्या गोष्टी मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत असतात ती भाष्य करणं उचित नाही आहे. हा निर्णय वरिष्ठ पातळीवर जे जे योग्य ते घेतीलच.